हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि आपल्या मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या स्टोरीला, जिचं नाव आहे ऑफिसवाला लव विथ टशन. नेहानं स्वीटीला आर्यनच्या रूममध्ये बघितली आणि तिला तिचा खूप राग आला आणि तिला गरोदर असूनही तिची पर्वा न करता जिन्यावरून खेचून खाली घेऊन आली आणि सगळ्यांना उठवलं. सगळेजण आता काय झालं म्हणून हॉलमध्ये आले. त्याचवेळी नेहानं स्वीटीच्या कानाखाली लावली आणि म्हणाली, गरोदर असूनसुद्धा हिला लाज नाही वाटत का? एका परक्या पुरुषाच्या रूममध्ये जाते. आणि नेहानं मारलेली कानाखाली बघितल्याने सगळे धक्का बसून तिच्याकडे बघत होते. स्वीटी गालाला हात लावून रडायला लागली आणि आता काय बोलावं कोणाला कळेना. पण अतुलला मात्र तिचा प्रचंड राग आला. तो पुढे आला आणि त्यानं नेहाच्या जोरदार कानाखाली ठेवून दिली आणि म्हणाला, बास झाली आता तुझी ही नाटकं आणि अरे रवी, आता डोक्यावरून पाणी गेलं. किती सहन करायचं आम्ही सगळ्यांनी तुला? आणि नेहा रागात म्हणाली, अतुल तुझी हिंमत कशी झाली मला मारण्याची? तू कोण आहेस माझा म्हणून इतक्या हक्कानं माझ्यावर हात उचललास? सुशील, त्यानं तुझ्या बायकोवर हात उचलला आणि तू काहीच बोलणार नाही का? अरे ही मुलगी किती चरित्रहीन आहे, नीच पातळीची आहे. ही आपल्या शिववर जाळं टाकते गरोदर असताना सुद्धा. हिच्या हसण्याचे आवाज मी ऐकले ना, आणि पहिल्यापासून नाही तर मला तिच्यावर डाऊट होताच. आणि आता कुणाल तरला काय बोलावं तेच कळेना. अतुल पुन्हा पुढे आला आणि नेहावर उलटा हात उगारत मला, नेहा आता गप्प बस, नाहीतर आणखीन थोबाड फोडून टाकेन तुझं. तसं अर्जुनने त्याला पकडलं आणि म्हणाला, अतुल अरे असं काय करतोस? तू वेडा आहेस का रे? अजिबात चिडू नकोस, शांत हो जरा. आणि तिची अवस्था तरी बघ. आणि अतुल अर्जुनवर चिडून म्हणाला, तू गप्प बस अर्जुन, हे सगळे तुमच्याच निर्णयाचे परिणाम आहेत. त्याचवेळी जर तिला सगळं खरं खरं सांगितलं असतं तर तिने हळूहळू ते सगळं ॲक्सेप्ट केलं असतं. उगीच तिचं मन सांभाळत बसलो आणि ही आता आपल्या डोक्यावर बसली. अरे बघ स्वीटीकडे, काय दोष आहे तिचा यामध्ये? या मूर्ख बाईनं ती गरोदर असताना तिच्या कानाखाली दिली. आणि ही किती मोठी गोष्ट आहे, तुला कळतंय का? हे तिच्या खूप जिव्हारी लागणार आहे. तन्वीनं आता स्वीटीकडे बघितलं आणि ती पूर्ण कोसळल्यासारखी झाली होती, घाबरली होती. तिला पकडलं आणि सोफ्यावर बसवून पाणी दिलं. तरीही नेहा म्हणाली, तन्वी अगं तिला तू बसवतेस काय? आत्ताच्या आत्ता तिला इथून हाकलून दे. तिच्या नवऱ्याला फोन कर, नाहीतर अशीच पाठवून दे. जाऊ दे, कुठं जायचं आहे तिकडं. आणि तू तर तिचं बेबी शॉवर घालायचं म्हणत होतीस आणि तिचे लाड करणार होतीस. पण ही मुलगी खूप मूर्ख आहे, चरित्रहीन आहे. तसा अतुल पुन्हा गरजला, शटअप नेहा, आता एक शब्द जरी बोलशील तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. नेहाला तर काही कळतच नव्हतं की तो इतका का चिडतोय आणि कोणत्या हक्कानं. बिचारी नेहा, तिचा मेमरी लॉस झाला होता आणि तिला हे सगळं माहीत असतं तर तिनं मुद्दाम केलं असतं का? आता हे बाकी सगळ्यांना कळत होतं, पण अतुल मात्र हायपर झाला होता आणि तो म्हणाला, चल पटकन निघ, तूच या घरात राहू नको, कारण हे घर तिचं आहे आणि तू इथे पाहुणी आहेस. चल निघ. असं म्हणून त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि दरवाजा उघडून बाहेर निघाला. तसं अर्जुनने त्याला पुन्हा अडवलं आणि म्हणाला, अतुल ऐक ना यार, असं काय करतोस? हे बघ, ही परिस्थिती शांत डोक्यानं हँडल करायची आहे, इतका चिडू नको. अतुल म्हणाला, चिडू नको तर काय करू? तिनं हात का उचलायचा? बघ किती घाबरली आहे. नेहा म्हणाली, तुला तिचा इतका पुळका आहे ना, तर तू जा तिला घेऊन. तू इथे पाहुणा आहेस आणि ती सुद्धा. मी कुठेही जाणार नाही, हे माझं घर आहे, माझ्या नवऱ्याचं घर आहे. सुशील तू का नाही बोलत काहीच? कुणाल तर गप्पच होता आणि अतुल चिडून म्हणाला, मूर्ख बाई, तिचं घर आहे हे. तुझा नवरा मी आहे आणि आपलं घर दुसरं आहे. आणि हे ऐकलं तसं नेहाला धक्का बसला आणि ती म्हणाली, काय? तू काय बोलतोस? अतुल, तू माझ्या नंदचा नवरा आहेस म्हणून मी तुझं ऐकून घेते, लक्षात ठेव, नाही तर मी तुझंही थोबाड फोडलं असतं. अतुल चिडला, तावाने म्हणाला, आता तू माझं थोबाड फोडशील का? माझं? तुझ्या नवऱ्याचं? मग मार. असं म्हणून अतुल तिच्या अंगावर धावून गेला. अर्जुनने त्याला मिठीतच पकडला आणि ओढत ओढत घेऊन गेला रूममध्ये. आणि तन्वीनं सुद्धा नेहाला शांत केली, तिच्या बेडरूममध्ये पाठवली. आर्यन आणि स्वीटी तिथेच थांबले आणि आर्यन स्वीटीला समजावत म्हणाला, बेबी प्लीज, तू त्रास करून घेऊ नकोस प्लीज.
आणि ती आर्यनच्या मिठीत जाऊन रडत म्हणाली, आर्यन मी काय करू? मला सगळं समजून घ्यायचं आहे. नेहा आंटीची कंडिशन कशी आहे मला कळते, पण काय करू मला रडायला येतंय. या दिवसात बाळाची आई हळवी असती ना आणि आपोआप रडायला येतं मला, असं म्हणून स्वीटी रडत होती. रियानं सुद्धा तिला समजावली आणि बेटा नेहाचं वागणं मनावर घेऊ नकोस, तू आराम कर. पण स्वीटी घाबरली होती नेहाचा तो अवतार बघून आणि नेहाला झोपवून तन्वी स्वीटीकडे आली. तिला समजवायला लागली. इकडे अर्जुनसुद्धा अतुलला समजवतच होता, पण अतुल म्हणाला नाहीच, मी आता इथे थांबणार नाही. जे काही होईल ते बघायला येईल. सगळ्या नात्यांची नासधूस करून टाकली या बाईनं. जे खरं नातं आहे तिथं स्वीटीच्या चरित्रावर संशय घेते. अर्जुन, उद्या सकाळी आम्ही जातोय म्हणजे जातोय. बास झालं आता तिची काळजी घेणं. ती टोटली फाईन आहे. शरीरानं नीट झाली आहे. मग आता डोक्यानं होईल तेव्हा होईल. मी तिला अशीच आयुष्यभर सांभाळून घेईन. पण आता तिच्यामुळे तुम्हाला कोणालाच त्रास नको. आणि अर्जुन म्हणाला, राहुल, अतुल वेडा आहेस का रे? अरे त्रास कसला आलाय त्यात? हे बघ, माझं एक वेडापणा करू नकोस. आम्ही कोणी परके आहोत का? अतुल मला परके नसलात म्हणून काय झालं? आपले आहात म्हणून किती त्रास द्यायचा? अरे स्वीटीला प्रेग्नेंट असूनही मोकळा श्वास घेता येत नाही या घरात. ती तिच्या आईकडे जाऊन राहील म्हटलं तर आर्यनला आणि कुणालला सुद्धा तिनं अडकवून ठेवलं आहे, माझा नवरा आणि माझा मुलगा म्हणून. आणि त्या दोघांना तिची पहिली प्रेग्नेन्सीसुद्धा एन्जॉय करता येत नाही. याला काय अर्थ आहे? प्रेग्नेन्सी सतत सारखी होत नसते आणि 2 महिन्यांनी तोही काळ निघून जाईल. मग काय कौतुक करणार तिचं? सगळं चोरून करायचं त्या दोघांनी. तेव्हा या बाईपासून. आणि अर्जुन म्हणाला, अतुल तू पहिला तिच्याशी नीट बोल. तिचं नाव नेहा आहे. सतत बाई बाई म्हणू नकोस. आणि अतुल म्हणाला, मी असंच बोलत असतो मला राग आल्यावर. आणि अर्जुन म्हणाला, ओ माय गॉड, मी तर तुला चिडताना पहिल्यांदाच बघतोय. इतका येतो का रे राग तुला? आणि अतुलनं अर्जुनकडे नाक फुगवून पाहिलं आणि म्हणाला, अर्जुन तू आता माझी मस्करी करू नकोस, नाहीतर बघ मी आत्ता घर सोडून जाईन. आणि अर्जुनने त्याच्या गळ्यात मिठीच मारली आणि जादू की झप्पी देत म्हणाला, ए बाबा चिल चिल चिल, मी नाही तुला काय बोलणार, पण तू कुठेही जाऊ नकोस प्लीज अतुल. कुणालसुद्धा म्हणाला, अतुल मला वाटतं आता आपण तिला डॉक्टरांकडे न्यावं, तिची कंडिशन कशी आहे ते बघूया. आता तू तिला इतकं मोठं सत्य सांगितलं की तू तिचा नवरा आहे आणि हे घर नाही तिचं, तरीही तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही, तिला धक्का वगैरे बसलाच नाही किंवा चक्करही आले नाही, याचा अर्थ ती मेंटली प्रिपेअर आहे हे सगळं झेलायला. आणि अतुल म्हणाला, तेच म्हणतोय मी, तिला आपण सत्य सांगूया आणि पूर्वीपासून सगळं आठवण करून देऊया. आता ती चांगली झाली आहे आणि तिला ती शिव काव्या सुशीला या चक्करमधून बाहेर काढूया. अर्जुन म्हणाला, ओके तू म्हणतोस तसं होईल, पण डॉक्टरांना विचारल्यानंतर समजलं हे आपण करायचं. अतुल आम्हाला त्रास झाला तरी चालेल, पण नेहाला काही होता कामा नये, समजलं का? ती तुझी लाईफ पार्टनर आहे. आणि काय यार तू तिच्या कानाखाली दिली? तिला यातलं काहीतरी माहीत आहे का रे? आणि अतुल मला अजून एक देणार होतो म्हणजे तिची मेमरी परत आली असती. अर्जुनने हसून त्याच्यासमोर हात जोडले आणि म्हणाला, झोप आता. अर्जुन अतुलला त्याच्यासोबत घेऊन झोपला आणि इकडे स्वीटी तन्वीला म्हणत होती, आत्तू मला भीती वाटते, नेहा आंटीमुळे माझ्या बाळाला काही होणार नाही ना? आणि आता माझा कसलाही विचार न करता खूप जोरात खेचूत ओढून घेऊन आली. प्लीज मला तिच्यापासून सेफ ठेव, मला तिची भीती वाटते. आणि आता तिला समजवताना तन्वीलासुद्धा त्रास झालाच आणि काहीच होणार नाही, आपण लवकरच काहीतरी डिसिजन घेऊ असं सांगून तिलाही शांत केली. मग सकाळ झाल्यानंतर डायनिंग टेबलवर नेहा अतुलकडे खूप रागात बघत होती. स्वीटी खाली आलीच नाही. तिला आर्यननं नाश्ता भरवला वरतीच आणि नेहानं सगळ्यांना नाश्ता दिला, पण अतुलला दिला नाही. ती फारच चिडली होती त्याच्यावर. आणि अतुल म्हणाला, बघितलं अर्जुन, बाई किती सर्किट आहे. तिच्या तरुणा असं म्हणून अतुल पुन्हा उठला तसं अर्जुनने त्याला हाताला पकडला आणि म्हणाला, आपण ना बाहेर ब्रेकफास्ट करूया, आज हे आपल्याला आवडलं नाहीच, असं म्हणून अर्जुन त्याला ऑफिसलाच घेऊन गेला. आणि नेहा म्हणाली, हे काय तन्वी, आता तुझा नवरा का गेला? खायचं सोडलं आणि त्याच्यासाठी बाहेर गेला. मी तुझ्या नवऱ्याला नाश्ता दिला होता. आणि तन्वी म्हणाली, जाऊ दे ना नेहा, आपण नाश्ता करूया. आणि
आणि नेहा म्हणाली, शिव कुठे आहे? शिव शिव खाली आहे असं म्हणून तिनं रागात आर्यनला हाक मारली. आर्यन घाबरत घाबरत खाली आला आणि म्हणाला, काय झालं मम्मी? आणि नेहा म्हणाली, कुठे होतास? तिला नाश्ता भरवत होता का? ती कोण लागते रे तुझी? बोल बोल, का तू तिची इतकी काळजी घेतो आणि बाजू घेतोस? शिव, तू विसरू नकोस, मी तुझं लग्न काव्यासोबत जमवलंय. आणि आता आर्यने कुणाचाही विचार न करता स्वतःच एक नाटक रचायचं ठरवलं, म्हणजे यापुढे नेहा स्वीटीला काही बोलणार नाही म्हणून. आणि म्हणाला, मम्मी, मी तुला सांगायचं राहिलो होतो, पण मम्मी, दिव्या प्रेग्नंट आहे ती माझ्यापासून, आणि आम्ही दोघांनी गुपचूप लग्न केलं आहे, तुला माहीत नाही. कारण माझं तिच्यावर खूप प्रेम होतं आणि मला काव्या पसंत नाही. आणि हे ऐकून नेहाला फार धक्का बसला. ती चक्कर येऊन खाली पडली. तसे आता सगळेच घाबरले आणि तिला उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. अतुलला, अर्जुनला पुन्हा फोन केला. ते दोघेही हॉस्पिटलमध्ये आले ऑफिसमधून. पण काही वेळातच नेहा पुन्हा शुद्धीवर आली आणि सगळ्यांना आशा होती की तिची मेमरी परत येईल. पण तसं काहीच झालं नाही. उलट नेहा आर्यनवर आणखीन चिडली आणि म्हणाली, शिव, तू मला फसवलं. तू का माझं ऐकलं नाही? आर्यन म्हणाला, मम्मी, दिव्यामध्ये काय वाईट आहे गं? ती पण खूप चांगली सून होऊ शकते. नेहा म्हणाली, नाही, मला ही सून म्हणून नकोय, मला काव्या सून म्हणून हवी. आणि आता इतके धक्के बसले तरीही टकाटक आहे असं बघून अतुल अर्जुनला म्हणाला, बघितलं, शैतान की नाणी आहे नेहा, सगळ्याला खपवेल पण तिला काही होणार नाही. अर्जुन यार, ही महाजगदंबा आहे. आणि आता अतुलच पुढे आला आणि आणि आर्यनला साथ देत म्हणाला, त्याचं काय आहे ना नेहा, जिचं लग्न तू ह्याच्यासोबत करायचं म्हणतेस ना, ती काव्या, ती सुद्धा तुला फसवते. आणि तिचंही दुसऱ्याच कोणावर तरी प्रेम आहे. तिनंही गुपचूप लव्ह मॅरेज करून टाकलं आणि तीही प्रेग्नेंट आहे. आणि आता हे ऐकून नेहाला आणखीन धक्का बसला आणि तरीही तिला काहीच झालं नाही. आणि ते म्हणाली, बोलवा तिला, माझ्यासमोर बोलवा. लगेच परीला बोलवलं आणि 5 महिन्यांची प्रेग्नेंट परी ऋषीसोबत आली. आणि ती म्हणाली, नेहा आंटी, माझं ऋषीवर प्रेम होतं, मला शिव पसंत नव्हता आणि मग म्हणून मीही ऋषीसोबत लग्न केलं आणि आम्ही दोघांनीच ठरवलं, मी आणि शिव एकत्र बसलो आणि आपल्या आपल्या प्रेमासोबत आम्ही लग्न केलं. नेहाला आता परीचाही राग आला आणि ती म्हणाली, मूर्ख आहेस तू, माझ्या नजरेसमोरून दूर हो. आणि परी आणि ऋषी सुटलो म्हणून आर्यनकडे बघत, सांभाळून घे असं म्हणून निघून गेले. मग आता काही वेळ नेहाने हॉस्पिटलमध्ये आराम केला. सगळेच परत निघाले. आर्यनच्या गाडीत नेहा बसली. स्वीटीसुद्धा जरा अस्वस्थ झाली होती म्हणून तिलाही सोबत हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. मग तीही आर्यनच्या गाडीत बसली. पण ती पुढे बसायला जाणार इतक्यात नेहा म्हणाली, मागे बस, मी बसणार शिवसोबत असं म्हणून नेहा पुढे बसली आर्यन शेजारी. सगळे घरी निघाले. नेहा मात्र बाजूला इकडे तिकडे रागात बघत होती. आणि आर्यनच्या जाण्याच्या रस्त्यावरच एक मोठी क्रेन होती, जी जाताना नव्हती पण येताना तिथं आली होती. आणि त्या क्रेनने खूप मोठा लोखंडी ठोकळा उचलला होता, जवळजवळ एका मोठ्या खोलीच्या आकाराचा चौकोनी ठोकळा, जो कितीतरी टन वजनाचा होता, लोखंडी होता. आणि जसजशी आर्यनची गाडी त्याच्या टप्प्यात येईल तसतसं ती क्रेन तो लोखंडी ठोकळा त्याच्या गाडीवर टाकण्याच्या तयारीतच होती. आणि आर्यनच्या गाडीचा चकनाचूर होणार होता आतल्या माणसासहित. आर्यनचं लक्ष समोर होतं, नाही म्हटलं तर तो टेन्शनमध्ये होता. आरशातून मागं बसलेल्या स्वीटीकडे बघायचा, त्याचं लक्ष दुसरीकडे कुठेच नव्हतं. आणि ही क्रेन जाताना नव्हती, मग अचानक येताना कधी आली असा विचार तो करणार नव्हताच. आणि स्वीटीसुद्धा आरशातल्या त्याच्या डोळ्याकडे बघायची आणि नाराज व्हायची. तन्वी, कुणाल, रिया पाठीमागच्या गाडीत होते. अर्जुन, अतुल पुन्हा ऑफिसला गेले होते दुसऱ्या रस्त्यानं. आणि त्याचवेळी नेहाची नजर मात्र त्या क्रेनवर गेली. आणि तिचा मेमरी लॉस झाला असला तरी बुद्धी शाबूत होती. ती क्रेन रस्त्याच्या दिशेनंच हळूहळू येते आणि आर्यनची गाडी पुढं सरकते. हळूहळू हे तिनं बघितलं आणि तिचं लक्ष त्या क्रेन चालवणारकडे सुद्धा गेलं. काहीतरी खुणवाखुणवी झाली हे तिनं बघितलं आणि तिनं पटकन खूप मोठ्यानं किंचाळी मारली आणि म्हणाली, आर्यन बेटा, सांभाळ, असं म्हणून तिनं स्वतः आर्यनच्या हातातली स्टेअरिंग ओढली. गाडी डाव्या बाजूला घेतली. तसं डोळ्याचं पातं लवतं न लवतं तो लोखंडी मोठा ठोकळा अचानक गाडीच्या शेजारी पडला. आणि थोडक्यात एका 5 सेकंदाच्या फरकातच आर्यनची गाडी वाचली. आणि आता आर्यनने बघितलं आणि मग ब्रेक मारला आणि पुढे काय घडत होतं हे त्याला कळतच नव्हतं.
जे करायचं ते सगळं नेहानं केलं होतं. तो ठोकळा शेजारी पडल्यामुळे गाडी हादरली, काही फूट वर उचलली आणि पुन्हा जागेवर आपटली. आणि काय झालं, कसं झालं कुणाला कळलंच नाही. स्वीटी मात्र प्रचंड घाबरली आणि त्या हादऱ्यानं बेशुद्ध पडली. नेहासुद्धा बेशुद्ध पडली आणि आर्यन मात्र दोघांना बेशुद्ध पडलेलं बघून प्रचंड हादरला. पाठीमागून येणाऱ्या रिया, कुणाल, तन्वीनं हे बघितलं आणि त्या दोघींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. आता दोघीही बेशुद्ध होत्या आणि त्या शुद्धीवर यायची सगळेच खूप काळजीत पडून वाट बघत होते.